नमस्कार. मी अतुल शिरवाडकर. वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता गीतेतील 3ऱ्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. यापूर्वी 9, 10 आणि 11व्या भागामध्ये आपण 2ऱ्या अध्यायाचा म्हणजे सांख्य योगाचा मुद्देसूद सखोल अभ्यास केला होता. आपण पाहिलंय की श्रीकृष्णांनी मुळीच संयम न सोडता, न रागवता अजून एक ज्ञानरूपी भात्यातला बाण बाहेर काढला होता आणि तो विषय म्हणजे निष्काम कर्म कसं करावं. तर आता आपण या भागात कर्मयोगाची सुरुवात करणार आहोत. तर सुरू करूया. अध्याय 3 कर्मयोग. सांख्ययोग या 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला ज्ञानी आणि बुद्धीने काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल बरंच काही सांगितलं आहे. सर्वप्रथम ते सांगतात की आत्मा परमेश्वराचा अंश आहे. तो स्वतः शरीर धारण करतो आणि आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्याद्वारा शरीरातील मन आणि बुद्धीचा वापर करून सर्व व्यक्तींची कर्म करतो. परंतु जी व्यक्ती आपल्या बुद्धीचा वापर करून मनावर संयम ठेवते ती श्रेष्ठ आणि ज्ञानी आहे. याला श्रीकृष्णांनी बुद्धियोग असं नाव दिलं आहे. बुद्धीचा वापर करून मनावर संयम ठेवता येईल का? आपण पूर्वीच पाहिलंय की बुद्धी म्हणजे मेंदूतील स्मरणशक्ती. आपण जे काही 24/7 ऐकतो, पाहतो, अनुभवतो ते सर्व मेंदू सतत साठवलं जातं. यासाठी सतत सात्विक गोष्टी, ज्ञान मिळेल अशा गोष्टी, सकारात्मक गोष्टी, ज्याने धैर्य मिळेल अशा गोष्टी आपण जमा केल्या पाहिजे, त्या साठवल्या पाहिजे, अनुभवता आल्या पाहिजे. यासाठी काय पाहिजे? संगत चांगली पाहिजे. म्हणून पालकांनो नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या मुलांसाठी नेहमीच त्यांची सतत लक्ष ठेवा की त्यांची संगत कशी आहे, त्यांचे मित्र कोण आहेत, याबाबत नेहमीच तुम्ही जागरूक राहा. परंतु याच विचारामुळे आता अर्जुन पुन्हा संभ्रमात पडला आहे. त्याच्या मनात विचार येतो की कर्म करणं श्रेष्ठ का बुद्धी श्रेष्ठ. मग तो भगवान श्रीकृष्णांना पुन्हा प्रश्न विचारतो की हे जनार्दन, तुम्ही म्हणता कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, ज्ञानी माणसाचं तेच लक्षण आहे, मग तुम्ही मला हे युद्धाचं घोर कर्म करण्यासाठी का प्रोत्साहन देत आहेत? माझं मन आणि बुद्धी मला सांगत आहे की युद्ध करणं, वध करणं हे पाप आहे. मग मला एक काहीतरी सांगा, मला संभ्रमात टाकू नका. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धी जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मा नियोजयासी केशव. श्लोक क्रमांक 3 आणि 4. श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की या जगातील लोक 2 प्रकारच्या निष्ठेवर विश्वास ठेवतात आणि त्याचा पाठपुरावा करतात. पहिली म्हणजे सांख्य, जे आत्म्याचं ज्ञान आहे, ज्यात प्रत्येकामध्ये समान आत्मा आहे आणि आपण सर्व शरीर नसून आत्मा आहे हे मानणं. बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे निष्काम कर्म करणे, आपले सांसारिक जीवन जगणे पण मनावर नियंत्रण करूनच आणि लोकांच्या कल्याणासाठी आपलं कर्तव्य करत राहणं. सांख्य मार्गातील लोक जे आहेत ना, ते आंतरिक शांतता, समाधान शोधतात. लोक कर्माचा त्याग करतात, संन्यास घेतात आणि परमेश्वराची शक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु कर्मयोगी म्हणजे आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत, जे कर्मयोगाकडे हळूहळू जात आहेत, ते संन्यास घेत नाही. कर्मयोगी काय करतो तर तो कर्मातून मिळणाऱ्या फळाचा विचार न करता पूर्ण श्रद्धेने कर्म करीत राहतो. आपलं ध्येय पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यातूनच तो आंतरिक समाधान शोधतो. भगवद्गीता सांगते की या दोन्ही मार्गाचं जे ध्येय आहे ना, ते एकच आहे आणि ते म्हणजे आंतरिक शांतता, समाधान, म्हणजेच आपल्यातील आत्मा आणि अक्षर ब्रह्म म्हणजे विश्वातील परमेश्वर एकच आहे हे समजणं. आता श्रीकृष्ण बुद्धीपेक्षा कर्म का श्रेष्ठ आहे आणि अर्जुनाने कर्म करणं का महत्त्वाचं आहे हे समजावून सांगतात. जरी आपण कोणतंही काम करण्यापूर्वी परमेश्वराची प्रार्थना करतो, त्याच्याजवळ आशीर्वाद मागतो, नुसत्या पूजेने, प्रार्थनेने आपण आपलं ध्येय पूर्ण करू शकतो का? नाही. कारण त्यासाठी संपूर्ण प्रयत्नाची जोड असावी लागते. विद्यार्थ्यांनी परीक्षेआधी देवळात जाऊन प्रार्थना करणं हे खूप जरुरी आहे, कारण त्याने मनाची एकाग्रता वाढते. परंतु त्याचबरोबर
परीक्षेचा अभ्यासही विद्यार्थ्यांनी तितक्याच प्रयत्नांनी केला पाहिजे. म्हणजेच कोणत्याही कर्माच्या संन्यासाने, कर्माचा संन्यास म्हणजे काय? कर्माचा संन्यास म्हणजे कर्म करण्याचं पूर्णपणे सोडून द्यायचं. ठीक आहे. आपलं कार्य, काम, ध्येय कधीच प्राप्त होणार नाही. या जगात एकही अशी व्यक्ती नाही ती क्षणभरही कर्म न करता राहू शकेल. कारण प्रकृती स्वतः सर्वांकडून कर्म करून घेत असते. बघा, हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कल्पना करा, आपल्या शरीरातील हृदय, जठर, लिव्हर हे आपोआप कुणाच्याही नियंत्रणाशिवाय त्यानेच ठरवून दिलेलं काम किंवा कर्म करत असतं. हृदयाचे जे बीट्स आहेत, हार्टबीट्स आहेत, ते स्पंदनं वाढवणं किंवा कमी करणं हे आपल्या हातात आहे का? नाही. प्रकृती स्वतः आपल्या जाणीवेने ते काम न थकता करत असते. आपल्या शरीरावर प्रत्येक सेकंदाला व्हायरस, बॅक्टेरिया, विषाणूंचा हल्ला होत असतो. त्यावेळेस काय होतं की रक्तातील ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारून टाकतात. हे काम त्या पेशी न थकता सतत आपल्या जाणीवेने करत असतात. विश्वातील सर्व सजीव अथवा निर्जीव वस्तू त्यांचं ठरवून दिलेलं कर्म करतच असतात. पृथ्वी स्वतःभोवती, सूर्याभोवती न थकता फिरत असते. पृथ्वीनं थोडं जरी फिरायचं कमी केलं तरी सर्व प्राणीजात पृथ्वीवरून नष्ट होतील. श्लोक क्रमांक 5, 6 आणि 7 श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना, जो व्यक्ती आपल्या ज्ञानेंद्रिय म्हणजेच नाक, कान, डोळे, जीभ, स्पर्श, मन आणि बुद्धी यांच्यावर संयम ठेवून आपल्या कर्मेंद्रिय म्हणजेच हात, पाय, लिंग, गुद आणि तोंड याच्याने आपली सर्व कर्म आपण करत असतो, यांना पूर्ण नियंत्रण करतो, तो व्यक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. परंतु जो व्यक्ती बाहेरून असं दाखवतो की मी माझ्या कर्मेंद्रियावर पूर्ण संयम केला आहे, परंतु ज्ञानेंद्रियांकडून मनात वाईट विचार आणत असतो, तो तर पूर्णपणे ढोंगी व्यक्ती आहे. बघा, श्रीकृष्ण किती महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. यासाठी अर्जुना, सर्व गोष्टीचे ज्ञान असणे उत्तम, परंतु तू तुझं कर्तव्य पहिले पार पाड, कारण कर्म करणं हे श्रेष्ठ आहे. एखादी व्यक्ती काहीच काम न करता फक्त नुसते बसून राहिली तर त्या व्यक्तीच्या शरीरातील अवयव देखील नीट चालणार नाहीत. श्लोक क्रमांक 8 हा भगवद्गीतेतील सर्वात महत्त्वाचा श्लोक आहे. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो य कर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. या 8व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. जे लोक सतत काही ना काही उद्योगात मग्न असतात तेच दीर्घायुषी आणि निरोगी असतात. प्रत्येकाने मन, बुद्धी आणि शरीराला सतत उद्योगी ठेवलं पाहिजे. तीच त्याची जगण्याची सर्वात मोठी शक्ती असते. बरेच लोक 60 वर्षानंतर आता मी रिटायर्ड झालो, निवृत्त झालो म्हणून निष्क्रिय होतात. पण जर त्यांनी हा विचार केला की माझ्या 60 वर्षाचा अनुभवाचा मी लोकोपयोगी कामासाठी उपयोग करून स्वतःला सतत व्यस्त ठेवीन, तर ती माणसं निरोगी, निरामय आणि जास्त आयुष्य जगतील यात शंकाच नाही. श्लोक क्रमांक 10 ते 20 मी हे जे श्लोक आहेत त्यांचा थोडक्यामध्ये सारांश घेणार आहे. महाभारत काळात लोकांवर वेदांचा पगडा फार होता. श्रीकृष्ण असं सांगतात की वेदांमध्ये यज्ञाला फार महत्त्व आहे. वेद सांगतात की सृष्टीची रचना ब्रह्माने केली, मग ब्रह्माने सर्व सजीव मनुष्य आणि प्राणी बनवले. मनुष्याला यज्ञ करायला सांगितलं. यज्ञ, होम, हवन, मंत्रोच्चाराने सर्व देवतांना भोग देण्यास सांगितलं. अशा प्रकारे सर्व देवतांसाठी यज्ञ करून त्यांना संतुष्ट करायला सांगितलं. परंतु वेदांचं जे तत्त्वज्ञान आहे ना, हे गीतेतील निष्काम तत्त्वज्ञानापेक्षा वेगळं आहे. श्रीकृष्णांच्या या श्लोकातून आपल्याला त्या काळातील वेदांनी सांगितलेल्या यज्ञाबद्दल ज्ञान आणि माहिती मिळते. वेद सांगतात की देवांना यज्ञाद्वारे तुम्ही भोग द्या, देवांना संतुष्ट करा, मग देव प्रसन्न होऊन तुम्हाला संतती, संपत्ती, पाऊस, धन, धान्य सगळं काही देतील. वेद सांगतात की सर्व सजीव प्राणी अन्न खाऊन जिवंत राहतात. अन्नधान्य हे पावसामुळे तयार होतं, पाऊस यज्ञामुळे होतो. कसं आहे, सायंटिफिकरित्या विचार करा
सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते. हे सुद्धा एक प्रकारचं हवन आहे. यज्ञ ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण काय करतो? त्याग करतो, हवन करतो. त्याचप्रमाणे पाऊस पडणं ही सुद्धा एक हवन प्रक्रियाच आहे. यज्ञ हेच कर्म आहे आणि यज्ञ कर्म करा हे ब्रह्मानेच सांगितलं आहे. ब्रह्माचा जन्म अक्षर ब्रह्म म्हणजे सर्व जगात व्यापून राहणारे अक्षर, जे कधी नाहीसं होत नाही, जे कधी नष्ट होत नाही, या चैतन्यापासून झालं आहे. म्हणजे सर्वशक्तिमान अक्षर ब्रह्मच यज्ञ करा हे सांगत आहे. वेदांमध्ये हे सृष्टीचं चक्र सांगितलेलं आहे. हे सृष्टीचं चक्र म्हणजेच यज्ञचक्र ब्रह्मापासून मनुष्यापर्यंत येतं आणि जो मनुष्य हे यज्ञचक्र पुढे चालवत नाही तो पापी आहे असं वेद सांगतात. आजच्या काळातही आपण आपले बरेचसे पूजाकर्म वेदात सांगितल्याप्रमाणेच करत असतो. महाभारत काळात पूर्ण समाज वेदांच्या मताप्रमाणेच वागत होता. वेदातील कर्माचा अर्थ आणि श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कर्माचा अर्थ यात बराच फरक आहे. वेद यज्ञकर्मावर जोर देतात. त्याद्वारे संपत्ती, समृद्धी, संतती याची इच्छा करतात. म्हणजे सकाम कर्म, असं कर्म करा की ज्यातून तुम्हाला फळ मिळेल, ते वेद सांगतात. परंतु पुढे श्रीकृष्ण असं म्हणतात की वेदातील यज्ञकर्म असो वा कोणत्याही प्रकारचे श्रेष्ठ लक्ष्य साध्य करण्यासाठी केलेलं कर्म असो, ते करत असताना वासनारहित होऊन जर आपण ते कर्म केलं तर ते कर्म श्रेष्ठ आहे. श्लोक क्रमांक 21. या जगात श्रेष्ठ पुरुष जसं वागतात सामान्य जनता पण त्याचं तसंच अनुकरण करते. जसा आपला नेता वागतो तसंच त्याचे अनुयायी वागतात. भगवान म्हणतात की हे अर्जुना, मला स्वतःला न मिळालेले अथवा मिळवायचं आहे असं काहीच नाही, तरी देखील मी माझं कर्म करत असतो. श्लोक क्रमांक 21. यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्लोक 22 आणि 23. प्रत्यक्ष युद्धप्रसंगी भगवान श्रीकृष्णांना त्यात भाग घेण्याची तशी काहीच जरूर नव्हती. ते द्वारकेला शांततेने बसू शकले असते, तरीही केवळ सत्याचा विजय व्हावा यासाठी त्यांनी पांडवांना मदत केली. त्यांच्या बाजूने युद्धासाठी उभे राहिले. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं. श्रीकृष्ण सांगतात, जर मी स्वतः आळशी माणसाप्रमाणे वागलो तर सर्व लोक माझ्याप्रमाणेच आळशी बनतील, काहीच कर्म करणार नाही. श्लोक क्रमांक 24. महाभारतकालीन पूर्ण समाज व्यवस्थाच कर्मावर आधारित होती. ही जगातील एक उत्कृष्ट पद्धत होती आणि ती म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था. वर्णव्यवस्थेमध्ये कुणीही श्रेष्ठ नव्हता अथवा कुणीही कनिष्ठ नव्हता. सर्व लोक समान होते. फक्त त्यांच्या व्यवसायाप्रमाणे आणि त्यांच्या स्वभाव गुणांप्रमाणे त्यांना 4 विभागात वाटले गेलं होतं. ब्राह्मणाचं काम गुरुकुल चालवणं, यज्ञ करणं, शिक्षण घेणं आणि शिक्षणाचा प्रसार करणं, संशोधन करणं, पुस्तकं लिहिणं हे होतं. त्यामुळे जो कोणी व्यक्ती वेदांचा अभ्यास, योग, आयुर्वेद, संशोधन करत असे, सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचं कर्म करीत असे, त्या सर्व लोकांना ब्राह्मणाचं कर्म समजलं जाईल. तसंच जे लोक शूरवीर होते, राजकारण आणि युद्धात भाग घेत होते, ते सर्व लोक क्षत्रिय धर्माचं पालन आणि क्षत्रिय कर्म करीत असत. जे लोक व्यापार व्यवसाय करीत होते ते सर्व वैश्य व्यवसाय हाच धर्म मानत होते. त्याचबरोबर समाजात असेही लोक होते जे शिक्षित नव्हते. हे लोक सर्व समाजाला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवित असत. अशा सेवा पुरवणाऱ्या लोकांना सेवाकरी कर्म मानत असत. सेवाकरी हा कनिष्ठ अथवा हीन शब्द मुळीच नव्हता. उलट पूर्ण समाजासाठी हे सेवा देत असत. आजही आपण पाहतो की सर्व्हिस इंडस्ट्रीज म्हणजे सेवा देणाऱ्या कंपन्या ही सर्वात मोठी इंडस्ट्री समजली जाते. मी मुद्दामून इथे शूद्र हा शब्द वापरत नाही आहे. शूद्राच्या जागी मी पूर्ण भगवद्गीतेमध्ये सेवाकरी हा शब्द वापरणार आहे. श्रीकृष्ण म्हणूनच सांगत आहेत की जर समाजातील प्रत्येक घटकाने त्यांना नियमाने घालून दिलेले कर्म केले नाही तर पूर्ण समाजच नष्ट होईल. जाती व्यवस्था ही इंग्रजांची भारताला देणगी आहे आणि इंग्रजांनंतर भारतातील काही राजकारण्यांनी
आरक्षण देऊन जाती व्यवस्था अजून बळकट करण्याचा प्रयत्न केला. आजही आपण पाहतोय की देश सुव्यवस्थित राहायचा असेल तर देशात शिक्षण देणारे शास्त्रज्ञ, संशोधक, धर्माचं शिक्षण देणारे, तसेच डॉक्टर, इंजिनियर, सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करणारे, आपल्या देशाच्या सैन्यामध्ये लढणारे सैनिक, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवाकरी, जसे डिलिव्हरी बॉयज आहेत, कारखान्यात काम करणारे लोक आहेत, सॉफ्टवेअर कोडिंग करणारे लोक आहेत, स्वच्छता कर्मचारी असो, असे अनेक सेवा देणारे लोक यांची गरज आहे. फक्त डॉक्टर, इंजिनियर यांचीच गरज नाही आहे, संशोधक यांचीच गरज नाही आहे, तर सेवाकरी लोकांची त्याच्यापेक्षाही जास्त गरज आहे. या सर्व लोकांनी जर त्यांचं कर्म करणंच सोडलं, संन्यासी वृत्ती धारण केली, तर सर्व देशाची आर्थिक घडी व्यवस्था विस्कटूनच जाईल. काही काळापूर्वी आपल्या देशातील कामगारांना संपाच्या नादी लावून, बघा विचार करा, संपाच्या नादी लावून बऱ्याच मूर्ख नेत्यांनी सामान्य लोकांना देशोधडीला लावलं होतं. या उलट जपानसारखा देश संपापेक्षा जास्त कामं करून सर्व जगात त्यांचं उत्पादन पोहोचू शकला. श्रीकृष्ण वेदांचं उदाहरण तर देतातच, पण वेदातील कर्मकांड म्हणजे रिच्युअल्स याच्यावर ते हलकासा प्रहारही करतात. कारण त्यांना माहीत होतं की कर्मकांड ही उद्या मोठा राक्षस तयार होईल, मूळ वेदांचा जो गाभा आहे तो नष्ट करतील. त्यामुळे श्रीकृष्णांनी निष्काम कर्मयोगाला, वेदातील कर्मकांडाच्या प्रथेला खूप मोठा पर्याय शोधला. परंतु हे सत्य आहे, श्रीकृष्णांच्या भगवद्गीतेला आणि त्यातील निष्काम कर्मयोगाला समाजातील काही अज्ञानी आणि स्वार्थी लोकांनी पुढे येऊ दिलं नाही. याचमुळे हिंदू धर्माच्या जो मूळ संकल्पनेला, विचारांना बराच मोठा धक्का पोचला. समाज वर्णव्यवस्थेमध्ये कनिष्ठ आणि श्रेष्ठ या दोन प्रकारात वाटला गेला होता. पुढे हे प्रकरण एवढं वाढलं की भारतावर परकीय आक्रमणे याच भेदाभेदीमुळे झाली. आपण संत ज्ञानेश्वरांचं एक उदाहरण घेऊया. भारतात सर्वात प्रथम गीतेचं रहस्य सर्वसामान्य लोकांना सांगण्याचा प्रयत्न 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी केला. आता लोक हे म्हणतात की सामान्य लोकांना संस्कृत समजत नसल्यामुळे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील मराठी भाषेत ग्रंथ लिहिला. बरोबर आहे, परंतु हे खरं नाही आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे खरं नाही आहे. ज्ञानेश्वरी इतक्या सहजतेने साध्या विचारांनी प्रेरित झालेला ग्रंथ नाही आहे. ज्ञानेश्वर स्वतः वेदातील कर्मकांडाच्या जाचकटीमुळे खूप मोठी शिक्षा भोगत होते. त्यांच्या आईवडिलांनी याच कर्मकांडामुळे आत्महत्या केली. ज्ञानेश्वराच्या वडिलांनी पूर्ण गृहस्थ सोडून ते संन्यास घेण्यासाठी निघून गेले. संन्यास म्हणजे काहीच न करता परमेश्वराची सेवा करणे, काहीच कर्म न करता. परंतु जेव्हा ते गेले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी भगवद्गीता त्यावेळेस वाचली असेल, त्यांच्यात लक्षात आलं की भगवंतांनी सांगितलं आहे की निष्क्रियता सर्वात चुकीची गोष्ट आहे. परंतु ते पुन्हा गृहस्थ होण्यासाठी आले. त्यांनी लोकोपयोगी कामं सुरुवात केली. परंतु त्या काळच्या लोकांनी, जे त्या काळचे धर्मगुरू होते, त्यांनी भगवद्गीता लोकांपर्यंत पोचवलेलीच नव्हती. त्यामुळे संन्यासी लोकांनी पुन्हा गृहस्थ व्हावं हे चुकीचं आहे, ह्या चुकीचा उपदेश, हे चुकीचं बंधन त्यांनी लोकांच्या मनात टाकायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी याच कर्मकांडांमुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. तरुण वयात ज्ञानेश्वर आणि त्यांच्या सर्व भावंडांना लोकांनी वाळीत टाकलं. त्यामुळे जेव्हा त्यांनी भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 7500 वर्षापूर्वी सर्वात प्रथम श्रीकृष्णांनी वेदातील कर्मकांडावर ऑलरेडी पर्याय शोधलेला होता, आणि तो म्हणजे सांख्ययोग, बुद्धियोग, कर्मयोग. पण ती माहिती सामान्य जनांपर्यंत कोणी पोहोचूच दिली नाही. ज्ञानेश्वरांनी आपल्याला आलेल्या अनुभवांमुळे वेदातील कर्मकांडाला बाजूला केलं आणि लोकांना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून श्रीकृष्णांचं भव्य तत्त्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न केला. वारकरी संप्रदाय स्थापून हा प्रयत्न त्यांनी केला आणि जाती जातीतील भेदाभेद नष्ट करण्याचा ज्ञानेश्वरांनी जोमाने प्रयत्न केला. म्हणून ज्ञानेश्वर हे श्रेष्ठ आहेत. श्लोक क्रमांक 25. श्रीकृष्ण सांगत आहेत की अज्ञानी लोक स्वार्थाच्या हेतूने
वेदांमधील खोटे दाखले देऊन आपलं स्वार्थी कर्म करत असतात. परंतु जे विद्वान मनुष्य आहेत त्यांनी लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी निस्वार्थी बुद्धीने सर्व प्रयत्न करावे. माझ्या मते हा श्लोक जो आहे ना तो गीतेतील सर्वात महत्वाचा श्लोक आहे. सक्ताः कर्म विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस तथा सक्तश्चे चिकीर्षु लोकसंग्रहम. याची शेवटची ओळ म्हणजे सर्वात मोठा शब्द आहे. हा एकच शब्द किती योग्य तऱ्हेने वापरला गेला आहे. आजच्या काळात हा शब्द फारच उपयोगी आहे, कारण आजच्या राजकारणात ज्ञानी लोक पुढेच येत नाही आणि हे आपण नेहमी पाहतो. मग आपण ओरडत असतो की राजकारणात अशिक्षित, गुंड, चोर अशा लोकांचा भरणा आहे. परंतु यावर उपाय काय? तर ज्ञानी लोकांनी पुढे यायला पाहिजे, निस्वार्थी निष्काम कर्म करायला पाहिजे. ज्ञानी लोकांनी लोकांचं नेते बनायला पाहिजे. त्यांनी स्वतः खांद्यावर ही जबाबदारी घेतला पाहिजे आणि समाजाला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्लोक क्रमांक 26. ज्ञानी लोकांनी नुसत्या तोंडाने निष्काम कर्म करण्याची भाषा बोलून दाखवू नये. त्यांनी स्वार्थात बुडून गेलेल्या लोकांना फक्त शहाणपणाच्या गोष्टी सांगू नये, जे बरेचसे महाराज बाबा आजकाल जे करत आहेत. परंतु ज्ञानी लोकांनी स्वतः निष्काम कर्मयोग साधून आचरणात आणून बुद्धीने सर्व कर्म करून आपला आदर्श लोकांसमोर ठेवावा आणि त्यांच्याकडून सर्व कर्म उत्तम रीतीने करून घ्यावी. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानाम सकर्म संगिनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरण. पुढील श्लोक पुन्हा खूप महत्वाची आपल्याला दिशा देतोय. श्लोक क्रमांक 27. आपण जी काही सर्व कर्म करतो ती सर्व आत्मा आपल्या ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, बुद्धी आणि मनाचा वापर करूनच करत असतो. परंतु अज्ञानी मनुष्य हे म्हणतो की सर्व कर्म मी स्वतः करतोय, माझ्यामुळे सर्व काही झालेलं आहे, मी नाही तर कोणी नाही. हा मीपणाचा अहंकार फक्त मूर्ख लोकांनाच असतो. श्लोक क्रमांक 27 हे सांगतोय. आणि श्लोक क्रमांक 28 आणि 29 इथे श्रीकृष्ण अर्जुनाला मुद्दामून महाबाहो असं म्हणतात, कारण अर्जुन शक्तिशाली वीर होता. कोणत्याही वीरांमध्ये मी सर्वात बलशाली आहे हा गर्व असणारच. परंतु जे मनुष्य आत्मा अविनाशी असं मानतात आणि आत्मा स्वतः परमेश्वराचा अंश आहे, तो आपल्याकडूनच सर्व कर्म करून घेत आहे असं मानतात, ते कधीही स्वार्थी हेतूने कोणतंच कर्म करत नाही. श्लोक क्रमांक 26, 27 आणि 28 या तिन्ही श्लोकांचं सार मी पुन्हा आता तुम्हाला रिपीट सांगणार आहे. या सर्व श्लोकांमध्ये श्रीकृष्णांनी ज्ञानी मनुष्याची कर्तव्य सांगितले आणि ही सर्व कर्तव्ये आजच्या आधुनिक युगालाही तशीच दिशा देत आहेत. बघा, पहिला संदेश असा होता की ज्ञानी माणसाने फक्त तोंडाने निष्काम कर्म करण्याचा संदेश देण्यापेक्षा स्वतःच्या वागण्याने, उदाहरणाने, व्यवहाराने अज्ञानी लोकांना निष्काम कर्माचे दाखले द्यावे. दुसरा, ज्ञानी माणसाने नेतृत्व गुण दाखवून अज्ञानी लोकांकडून निस्वार्थी कर्म करून घ्यावे. आणि तिसरा विचार असा आहे की ज्ञानी माणसाने माझ्यामुळे सर्व काही घटना घडत आहेत हा अहंकार सोडावा. आपली सर्व कर्म आत्मा म्हणजे परमेश्वराचा अंश आपल्या पंचेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून करत असतो. प्रत्येक सजीव शरीर जे आहे ते आत्मा आहे हे समजून निष्काम कर्म करणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. श्लोक क्रमांक 29. प्रकृते गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्न विदो मंदान् कृत्स्न विन्न विचालयेत. हा श्लोकही भगवद्गीतेतील एक वेगळा आणि महत्वाचा निर्णय देणार आहे. हा थोडा गमतीदार आहे पण अत्यंत व्यावहारिक आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की अनेक अज्ञानी लोकांच्या जीवनाचा उद्देश फक्त नैसर्गिक गोष्टींचा जास्तीत जास्त उपभोग घेणे आणि आपल्या रोजच्या जीवनात फक्त अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी मिळवून आनंदात जीवन जगण्यात असतो.
आणि हे लोक पूजा अर्चा पण भरपूर करत असतात आणि लाभासाठी, वैयक्तिक लाभासाठी केलेलं कर्म, सुखासाठी केलेलं कर्म, यातच हे लोक दंग असतात आणि यात काहीच गैर नाहीये. हा त्यांच्यातील आत्म्याच्या ज्ञानाचा अभाव आहे. अशा लोकांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी ते समजणारच नाही. यासाठी ज्ञानी लोकांनी त्यांना फार समजावण्याच्या भानगडीतच पडू नये आणि आपला वेळही वाया घालू नये. बघा किती महत्वाचा श्लोक आहे आणि गमतीदार आहे, पण फार महत्वाचा आहे. कारण अशा लोकांना, जे लोक फायद्यासाठी, सुखासाठी सतत आपलं जीवन व्यतीत करत असतात, त्यांना जाऊन खूप शिक्षण देण्याचा प्रयत्न बिलकुल करण्याची गरज नाहीये आणि आपला वेळही फुकट घालवण्याचा गरज नाहीये. भगवद्गीता ही प्रामुख्याने 15 ते 30 वयोगटातील मुला मुलींनी वाचलीच पाहिजे. तर त्यांचे विचार ज्ञानी लोक बदलू शकतात. प्रौढ लोकांचे विचार अनेक वेळा बदलणं शक्यच नसतं. त्यामुळे श्रीकृष्ण असं म्हणतात, त्यात वेळ कशाला घालवताय. श्रीकृष्णांनी अर्जुनाचे विचार बदलण्याचा प्रयत्न केला, कारण तो पूर्ण श्रद्धेने श्रीकृष्णांना शरण गेला होता. अर्जुन जरी वीर क्षत्रिय होता तरी त्याला अहंकार नव्हता. त्यामुळे नवीन गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या. दुर्योधनाला श्रीकृष्णाने आपले विचार देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची संगतच अशा लोकांबरोबर होती की त्याला ते विचार कधी पटलेच नाही. त्यामुळे श्रीकृष्णांनी त्याला फार समजावण्याच्या भानगडीत ते पडलेच नाही आणि अर्जुनाला सांगितलं की युद्ध कर. आणि श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, तुझी सर्व कर्म मला अर्पण कर आणि पाप पुण्याचा विचारच करू नको, बिनदिक्कत युद्ध कर. श्लोक क्रमांक 33. ज्ञानी मनुष्य असो या विश्वातील सर्व प्राणी, ते आपल्या प्रकृतीप्रमाणेच वागतात. वाघ सिंहाची प्रकृती दुसऱ्या प्राण्यांना खाण्याची आहे, बरोबर आहे. ती तुम्ही बदलू शकाल का? वाघाला तुम्ही गवत खायला दिलं तर तो वाघ खाईल का? शक्यच नाही. मुळात ही गोष्ट वैज्ञानिक दृष्ट्या समजणं फार महत्वाचं आहे की प्रत्येक सजीव व्यक्ती त्याच्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाच्या योग्यतेनुसारच, तसंच त्यांच्या मेंदूतील बुद्धी म्हणजे स्मरणशक्ती आणि मन म्हणजे विचार करण्याची शक्ती यांच्या योग्यतेनुसारच आपलं कर्म करत असते. हे कर्म त्याच्या प्रकृतीच्या योग्यतेनुसारच आहे. त्यामुळे जबरदस्तीने या सर्वांना त्यांच्या मनावर संयम करायला सांगणं हे चुकीचं आहे. मनुष्यामध्ये जर विचार केला तर एखादी व्यक्ती विद्वान असू शकते, एखादी शूर असू शकते, एखादी भित्री असू शकते, एखाद्या व्यक्तीमध्ये सामाजिक कार्याची आवड असू शकते, एखादी गायन नृत्य कलेमध्ये प्रवीण असू शकते. ही योग्यता त्यांच्या शारीरिक क्षमतेमुळे आणि बुद्धीच्या योग्यतेमुळे येते. श्लोक क्रमांक 34. यामुळे प्रत्येक मनुष्याने जबरदस्तीने आपल्या इंद्रियांवर हट्टाने संयमन करून काही उपयोग नाही. कोणीही मनुष्य असा अचानक संन्यास घेऊन सर्व कर्माचा त्याग करून मानसिक शांतीसाठी घराबाहेर पडला तर तो त्याचा हट्टीपणा ठरेल. कारण कर्माचा संन्यास अथवा कर्म न करणं हे योग्य नाहीये, परंतु आपल्या मनावर योग्य निग्रह अथवा संयम ठेवणं ही एक कला आहे. बघा, ही एक कला आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतायत. जर आपल्याला आत्म्याचं ज्ञान माहित असेल तर हळूहळू प्रयत्नाने आपण आपल्या मनावर पूर्ण ताबा मिळवू शकतो. बघा, त्यांनी अचानक एकदम तुम्ही सगळं सोडा, परमेश्वराला ची भक्ती करायला लागा आणि मनावर संयम ठेवा, हे परमेश्वरांनी तुम्हाला सांगितलेलं नाहीये. त्यांनी काय सांगितलंय? हळूहळू प्रयत्न करा, हळूहळू प्रयत्न करा. हळूहळू प्रयत्न करत ही जी कला आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करा. श्रीकृष्णाच्या या 33 आणि 34 श्लोकाचा अर्थ असा आहे की आपण मूलतः स्वार्थी असतोच, परंतु हळूहळू कौशल्याने आत्मा सर्व कर्म करतो हा विचार आपण शिकलो आणि आपला स्वार्थ कमी करत गेलो तर आपण खरंच एक दिवस ज्ञानी बनू शकतो. श्लोक क्रमांक 35. श्रीकृष्णांनी सनातन धर्माला निष्काम कर्मयोगाद्वारे एका उच्च पातळीवर नेऊन ठेवले. त्यामुळे ते सांगतात की या विश्वात अनेक धर्म आहेत जे फक्त सुखाच्या आशेने प्रेरित झालेले. काही नास्तिकवादही पसरवतात, तर काही देहाला शरीरात जबरदस्तीने संयम करून उपास, त्रास, संन्यास असं जबरदस्तीचे प्रकार शिकवत असतात. यापेक्षा आपल्या सनातन धर्मामध्ये जरी थोडासा जरी दोष असला ना तरी तो
बदली करू नये. सनातन धर्म आपला बदली करू नये. त्यात थोडासा दोष आपल्याला माहित असेल, हा दोष आहे, पण ठीक आहे, तो दोष नाहीसा करण्याचा प्रयत्न करावा. आपला धर्म बदली करू नये. सनातन धर्मातच राहून त्यातील दोष नाहीसे करण्याचा आपण प्रयत्न करायचा. स्वधर्मात राहून जरी मरण आलं तरी ते श्रेयस्कर आणि उत्तम, परंतु परधर्म महाभयंकर आहे. सनातन धर्म वाढवावा, अजूनही बळकट करावा, त्यातील दोष नाहीसे करावे, परंतु परधर्म पत्करू नये. परधर्म पत्करू नये. जगातील बाकी कोणत्याही धर्मापेक्षा आपला सनातन धर्म हा अतिशय स्वतंत्र विचाराचा आहे. त्यामुळे आपल्या सनातन धर्मात आपण चांगल्या विचारांचे बदल खूप सहजतेने करू शकतो आणि त्यात सहसा कोणीही विरोध करत नाही. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की प्राचीन ऋषी मुनींनी अशाच प्रकारे बदल करत 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 सनातन धर्म नेहमीच काळाप्रमाणे सुधारित करत ठेवला होता. आणि आपलंही हे कर्तव्य आहे की आपण लोकोपयोगी बदल करणे आणि असं पुढे ठेवलं पाहिजे. श्लोक क्रमांक 35. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. श्लोक क्रमांक 36. अर्जुनाच्या मनात आता एक प्रश्न निर्माण होतो की आत्मा सर्व प्राणीमात्रात समान आहे. निष्काम कर्मयोग करणे हे आपलं कर्तव्य आहे, परंतु अशी कोणती गोष्ट आहे की आपली इच्छा नसून पण मनुष्य विघातक कृत्य करतो, पाप करतो? अशी कोणती गोष्ट आहे ज्याने आपण असं करण्यामध्ये प्रेरित होतो? अर्जुन उवाच अतकेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिश्चच्छन्नपि वार्ष्णेय बलदीव नियोजितः. श्लोक क्रमांक 37. श्रीकृष्ण सांगतात याचं मुख्य कारण आहे लोक का वाईट वाटतात. त्याचं कारण आहे मनामध्ये मुळी समाधान नसणे, भौतिक सुखाबद्दल प्रचंड वासना असणे, आणि जर त्या गोष्टी मिळाल्या नाही तर स्वतःवर आणि दुसऱ्यांवर आपल्याला राग येतो. रागाने काय होतं तर मनुष्याच्या मनावरील ताबा जातो आणि मग तो विघातक कृत्य करतो. आजच्या काळात सोशल मीडिया, टी व्ही चॅनल, मोबाईल यावर रोज अनेक वापरणाऱ्या वस्तूंबद्दल जाहिराती आपण सतत पाहत असतो. या सर्व कंपन्या त्यांचं उत्पादन विकण्यासाठी प्रचंड मानसिक दबाव टाकत असतात. त्यामुळे आपणच आपल्या गरजा ज्या आहे ना ते वाढवून ठेवलेल्या आहेत. या गरजांमधून आपण भोगवादी बनलेलो आहे. निसर्गातील वस्तूंचा प्रचंड प्रमाणात उपयोग करून आपणच या सृष्टीचा नाश करतोय. आणि या वस्तू जर मिळाल्या नाहीत तर अनेक देश अविवेकी होऊन युद्धही करतायत. या भोगवादी विचारांमुळेच आपली सदविवेक बुद्धी जी आहे ती पूर्णपणे झाकली गेलेली आहे. श्लोक क्रमांक 39, 40 आणि 41. मुळात जे सर्व शोध लागले गेले ते आपल्या इंद्रियांचे विस्तार आहेत, एक्सटेन्शन म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे उदाहरण असं आहे की डोळ्यांचं जे विस्तार आहे ते टेलिव्हिजन आहे, कानाचं विस्तार जे ते मोबाईल फोन आहे, हाताचं विस्तार काम करणारी यंत्रमानव म्हणजे रोबोट्स आहेत आणि सर्व प्रकारच्या मशिनरीज आहेत. आपल्या कर्मेंद्रियांना सतत नवीन नवीन गोष्टी हव्याशा वाटतात आणि तो त्यांचा प्रकृती धर्म आहे. मेंदूतील विचार करण्याची शक्ती म्हणजे मन आणि आपली स्मरणशक्ती म्हणजे बुद्धी याचा वापर करून सर्व इंद्रिय काम करत असतात. आपल्या मनावर आणि बुद्धीवर आपला संयम जर नसेल तर आपल्या इंद्रियांना सतत मोह निर्माण होतो, त्यांना वासना निर्माण होते. म्हणूनच आपल्या इंद्रियांवर पूर्ण संयम करण्यासाठी मोह आणि वासना यावर संयम करणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे होऊ शकतं का? भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रयत्नाने हळूहळू अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आत्म्याचं अध्ययन करणं, आत्माचं ज्ञानाने होऊ शकतं. निष्काम कर्मयोगाने हे आपण एक दिवस साध्य करू शकतो. हे एकदम पटकन आज ठरवलं आणि उद्या येईल असं नाही आहे, हळूहळू प्रयत्नाने येऊ शकतो. श्लोक क्रमांक 42 आणि 43. भगवान श्रीकृष्ण पुन्हा एकदा अर्जुनाला सांगतात आणि पुन्हा पुन्हा सांगत राहतात. आपलं बाह्य देह म्हणजे सर्व इंद्रियाचे, पण इंद्रियांवर मन म्हणजे माइंड नियंत्रण करतं.
कारण मन मेंदूतील विचार करण्याची शक्ती आहे, पण बुद्धी मनाहून श्रेष्ठ आहे. बघा, बुद्धी ही मनाहून श्रेष्ठ आहे, कारण बुद्धीमुळे मन काम करू शकतं. एखाद्या कॉम्प्युटरमध्ये बुद्धी म्हणजे स्मरणशक्ती हार्ड डिस्क नसेल तर कितीही सुधारित CPU म्हणजे मन जर असेल तर तो कॉम्प्युटर चालणार नाही. आणि स्मरणशक्ती मेमरी चालण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तर वीज पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पाहिजे. ज्याप्रमाणे हार्ड डिस्कपेक्षा श्रेष्ठ असते वीज, त्याप्रमाणे आपल्या शरीराला चालवण्यास श्रेष्ठ काय, तर आत्मा. हा आत्मा परमेश्वराचाच अंश आहे आणि त्याला जाणणं, ओळखणं म्हणजेच काय, तर इंद्रियांना, मनाला, बुद्धीला कंट्रोल करणं. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतायत, हे अर्जुना, मनावर नियंत्रण करून तू निस्वार्थी बुद्धीने युद्ध कर. तोच तुझा क्षत्रिय धर्म आहे. आता इथे अध्याय 3 म्हणजे कर्मयोग समाप्त झालेला आहे. याच्या पुढच्या म्हणजे 13व्या भागामध्ये आपण 4थ्या अध्यायाचा, ज्याचं नाव आहे ज्ञानयोग, त्याचा अभ्यास करणार आहोत. यात भगवान श्रीकृष्ण खरा ज्ञानी माणूस कोण हे समजावून सांगतात. संन्यास घेऊन सर्व कर्म सोडून परमेश्वराची भक्ती करणं हे श्रेष्ठ आहे का आपली सर्व कर्म निष्काम भावनेने करणं हे श्रेष्ठ आहे. या दोन्हींमधला जो फरक आहे ना, तो भगवान श्रीकृष्ण आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये समजावून सांगतील. तर पुढची भेट भाग 13 मध्ये आपण करूया ज्ञानयोगाचा अभ्यास. नमस्कार. ओम तत्सत. भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया.